संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। तर बारामती पोटनिवडणुकीतून माघारीचा निर्णय कुणी जाहीर केला? काँग्रेस दिल्ली हायकमांडने आता नाराजी व्यक्त केली। वडेट्टीवार यांनी निर्णय जाहीर केल्याने हायकमांड सध्या संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वीच वडेट्टीवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि आमचा निर्णय झालाय, आम्ही उमेदवार मागे घेणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं। मात्र वडेट्टीवारांनी निर्णय जाहीर केला, त्यामुळे आता हायकमांड संतप्त झाल्याचं पाहायला मिळते। बारामती पोटनिवडणुकीतून माघारीचा निर्णय कुणी जाहीर केला असं सवालच आता हायकमांडने विचारला। त्यामुळे काँग्रेसमध्येच कुठेतरी समन्वय नाहीये असं सध्या चित्र पाहायला मिळते। काँग्रेसचं दिल्ली हायकमांड सध्या नाराज असल्याचं कळतंय, कारण वडेट्टीवारांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली होती, आमचा निर्णय झालेला आहे, आम्ही उमेदवार मागे घेणार असं वडेट्टीवारांनी स्पष्टपणे सांगितलं होतं। त्यामुळे आता दिल्ली हायकमांड संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, आपण पाहिलं होतं काही वेळापूर्वी वडेट्टीवार म्हणाले होते आमचा निर्णय झाला, आम्ही उमेदवार मागे घेणार। मात्र आता दिल्ली हायकमांड संतप्त झाले, काँग्रेसमध्येच कुठेतरी समन्वय नाहीये असं चित्र दिसतंय। अगदी बरोबर आहे। या बाबतीत आपण जर बघितलं तर बारामती पोटनिवडणुकीच्या संदर्भात सर्वच जण म्हणजे सुनेत्रा पवार असतील किंवा मुख्यमंत्री असतील हे पोट करून निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळते। आज सकाळी रोहित पवार सुद्धा हर्षवर्धन पाटील जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा भेटलेले आहेत, परंतु हर्षवर्धन सपकाळ यांनी असा कुठलाही निर्णय झालेला नाही आहे। आणि या संदर्भात सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवर सुद्धा संवाद साधलेला आहे आणि त्याच संदर्भात हर्षवर्धन सपकाळ हे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधत असल्याचं पाहायला मिळते आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी जे राष्ट्रीय नेते आहेत, अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी सुद्धा संपर्क साधलेला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रभारी जे आहेत रमेश चन्नीथल्ला यांच्याशी सुद्धा संवाद साधलेला आहे आणि यावर चर्चा सुरू आहे। परंतु जे विजय वडेट्टीवार आहेत त्यांनी मात्र माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की आमचा निर्णय झाला असून उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं सांगितलेलं आहे आणि हीच बातमी काँग्रेसच्या हायकमांडपर्यंत पोहोचलेली आहे। आपली चर्चा सुरू असताना हा निर्णय कोणी घेतला असा प्रश्न प्रदेशाध्यक्षांना सुद्धा त्यांनी विचारलेला आहे, परंतु प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलेले की असा कुठलाही निर्णय झालेला नाही आणि मी कोणाशी बोललेलो सुद्धा नाही आहे। मग ते आपल्या पक्षातले नेते असतील त्यांच्याशी सुद्धा नाही आहे किंवा विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत किंवा नेते आहेत त्यांचे सुद्धा फोन येत आहेत, मी कुठल्याही प्रकारची अशी बातचीत झाली नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता यामध्ये काँग्रेसमध्येच आपसात समन्वय नसल्याचं पाहायला मिळतं आहे आणि अगदी थोडा वेळ उरलेला आहे की पुढचे 2 ते 3 तासामध्ये उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा आहे आणि कशा प्रकारे जर अशा प्रकारे असमन्वय असेल तर मात्र काँग्रेसची जी स्थिती आहे ती कशा प्रकारची आहे हे समोर येत आहे। कल्याणी मनोज, खरं तर आपण पाहिलं की सकाळपासून सपकाळ यांची सुद्धा भूमिका एक पद्धतीची मवाळ पाहायला मिळते, म्हणजे आम्ही उमेदवारी मागे घेणार असंच त्यांचा सूर पाहायला मिळतोय। मग वडेट्टीवार यांनी असं म्हटल्यावर नेमकं काँग्रेसला का बोसलं? नेमका काय घोळ सुरू आहे सध्या? अगदी बरोबर आहे। हर्षवर्धन सपकाळ असतील किंवा राज्यातले जे नेते असतील त्यांच्याशी तर गेल्या 2-3 दिवसापासून चर्चा तर सुरूच आहे। आज या चर्चेला अंतिम स्वरूप सुद्धा द्यायचं आहे, त्यामुळे पक्षातल्या इतर नेत्यांशी चर्चा सुद्धा होते, त्यांची मतं जाणून घेतले जात असल्याचं पाहायला मिळत आहे। परंतु या संदर्भात जो अंतिम मनोज, तुम्हाला थोडंसं थांबवते। बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार असलेले आकाश मोरे सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात। नेमकं काय बोललं जातंय तुम्हाला? निवडणूक लढवावी की बिनविरोध करावी? नाही, लोकांच्यात पूर्ण उत्साह आहे, लोकांना मतदान करायची इच्छा आहे। लोकांचं म्हणणं एवढंच आहे की आमचे काही प्रश्न आहेत तर ते लोकशाहीच्या माध्यमातून अशा स्वरूपात लोकांच्या पर्यंत येतील, सरकार पुढे येतील तर तुम्ही लढवा, अशी लोकांची मनोभावना आहे। तुम्हाला काय वाटतं पक्षश्रेष्ठी काय सांगतील? पक्षश्रेष्ठी काय सांगतील? कारण काँग्रेस काहीतरी वाटत असेल ना, हे सांगतील ते सांगतील असं आहे। ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला त्या पद्धतीचं मी सुद्धा एक आनंदी झालेलो आहे की बारामती सारख्या ठिकाणी आपण जी भूमिका घेतली म्हणजे FIR ची FIR दाखल करा किंवा बरेचसे प्रश्न जे उपस्थित केले पोल्युशनच्या बद्दल, नदीकाठचं जे गाव बाधित आहेत, गायरानाचे आपले मुक्त जनावरांचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न मी बाकीच्या सगळ्या पंचक्रोशीतनं घेतल्यामुळं लोकांच्यात फार उत्साह आहे। लोकांना वाटतं की आपले प्रश्न सुटतील या माध्यमातून, तर त्यामुळे लोक मला पाठिंबा देत आहेत आतापर्यंत। आता कशा पद्धतीने पुढची वाटचाल? तुम्ही वाट बघताय अजून वरिष्ठांच्या फोनची?
हे बघा मला दुसरा पर्यायच नाही. म्हणजे त्यांचा फोन आला तर मला काहीतरी कारवाई करावी लागेल किंवा नाही बसून मी इथंच आहे. फोन आला की लगेच निघणार तुम्ही अजिबात. माघार घ्यायला. जर समजा सांगितलं माघार घ्यायला, आकाश मोरे जाऊन पाठीमागे ते सगळे हायपोथेटिकल क्वेश्चन्स प्रश्न आहेत. म्हणजे सकाळी काल्पनिक तुमचा मत. सपकाळ तर त्या ह्याला मी कसं प्रश्न देऊ, उत्तर देऊ? वकील सकाळी तुमचा सपकाळ साहेबांशी फोन झाला. हा. त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी 1, 2, 3 तर सल्ले दिले असतील की बाबा रोहित पवार आले होते, सुनेत्रा पवार यांचा फोन आला होता आणि त्यानंतर आपल्याला काहीतरी वेगळ्या निर्णयावर जायचं आहे आणि दुपारी मी तुम्हाला अमुक वाजता निर्णय कळवतो, असं काय बोलणं झालंय? या संदर्भात सपकाळ साहेबांनी मला काही सांगितलं नाही. रोहितदादा पवारांची त्यांची दीर्घकाळ चर्चा झाली असं सांगितलं. कुठल्या पुढाऱ्यांचे फोन आले ते काय सांगितलं नाही, पण रोहितदादांचे झाले ते मीडियावर पण आलेलं आहे. आणि ते म्हटले की बाबा काही निर्णय